श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात माघ पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. या दिवशी पवित्र नदींमध्ये स्नान करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. हे दान केल्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. तसेच या दिवशी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच देवी लक्ष्मी, भगवान विष्णू आणि शंकराची पूजा केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते. हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 11 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:55 सुरू होईल, तर 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7:22 समाप्त होईल. आणि यंदा माघ पौर्णिमेचं व्रत जे आहे ते आपल्याला 12 फेब्रुवारी म्हणजे बुधवारी करायचं आहे. चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 5:49 असणार आहे. या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. सौभाग्य आणि शोभन योगामध्ये केलेल्या उपासनेने आणि दानाचे आपल्याला शाश्वत फळ हे प्राप्त होत असतं. तसेच अश्लेषा आणि माघ नक्षत्राचा योग जो आहे तो अत्यंत शुभ मानला जातो. या काळात पवित्र नदीत स्नान आणि पूजासाठी विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच शिवयोग हा भगवान शिव आणि विष्णूच्या पूजेसाठी विशेष फलदायी मानला जातो. हिंदू धर्म ग्रंथामध्ये सांगितलं आहे की जगाचे पालन करता गंगेच्या पाण्यात राहतात. यामुळे माघ पौर्णिमेच्या दिवशी गंगेत स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी चंद्रदेव आणि लक्ष्मीचीही पूजा केली जाते. या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की माघ पौर्णिमेच्या दिवशी वस्त्र, अन्न आणि गहू दान केल्याने विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान सत्यनारायणाची पूजा केल्याने सर्व इच्छाही पूर्ण होतात. ज्योतिषशास्त्रात या तिथी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत आणि जे खूप प्रभावी आहेत. आणि म्हणूनच आज तुम्ही काहीही नाही केलं तरीही चालेल, पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू. ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, नजर दोष तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं ना, आपल्यामध्ये काही दोष असतात की आपल्या घरामध्ये काही दोष असतात, त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही. आपण मेहनत तर करतो, कष्ट तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतो, पण आलेला पैसा टिकून राहत नाही. जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील, कलह होत असतील, आजारपण येत असेल, नवरा बायकोचं पटत नसेल की आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल, मुलांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील, संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील, तर आवर्जून तुम्हाला हा प्रभावी उपाय जो आहे तो आज करायचा. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी अगदी तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता. हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते. तसेच आपल्याला तुळशी मातेच्या इथे सुद्धा एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर सुद्धा आपल्याला एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे. बाहेरनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा जी आपली उजवी बाजू असते त्या बाजूला आपल्याला एक दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा आवर्जून शुद्ध गाईच्या तुपाचा तयार करा, कारण हा दिवा प्रज्वलित केल्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होतं असतं आणि त्यानंतरच आपल्याला ह्या उपायाला सुरुवात ही करायची आहे. आता ह्या उपाय करता आपल्याला एक काळ्या रंगाचा कपडा हा लागणार आहे. अगदी छोटासा काळ्या रंगाचा कपडा जो आहे तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्या कपड्यावर आपल्याला थोडंसं खडे मीठ ठेवायचं, तसेच आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी ठेवायची आणि 5 अखंड लवंगा म्हणजे देठापासून फुलापर्यंत असणाऱ्या अशा ज्या लवंगा असतात त्या 5 अखंड लवंगासुद्धा आपल्याला त्या कपड्यावर ठेवायच्या आहेत. तसेच एक छोटासा खडा जो आहे तुरटीचा सुद्धा आपल्याला त्या कपड्यावर ठेवायचा आहे.
त्याचबरोबर एक कापूरची वडीसुद्धा आपल्याला त्या कपड्यावर ठेवायची आहे. या सर्व वस्तू ज्या आपण त्या कपड्यावर ठेवलेल्या आहेत, त्या सर्व वस्तू जे त्या आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष दूर करण्याकरता अत्यंत प्रभावी असतात. आता काय करायचं आहे, ह्या पोटलीला, ह्या ज्या कपड्यावर आपण ह्या वस्तू टाकल्या त्याची एक आपल्याला गाठ मारून पोटली ही तयार करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायची. देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे आणि आपल्याला 108 वेळा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. त्यानंतर ही पोटली जी आहे, आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असतील त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचे. त्याचबरोबर आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला ही पोटली जी आहे ती फिरवून घ्यायची. त्याचबरोबर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला 7 वेळा ही पोटली जी आहे ती उतरवून घ्यायची आहे. उतरवताना आपल्या मनामध्ये असा भाव असला पाहिजे की ह्या पोटलीबरोबर माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा आहे, दोष आहेत, अलक्ष्मी आहे, तिला मी घरातनं बाहेर काढून टाकलेले. त्यानंतर आपल्याला काय करायचं, जर तुमच्या इकडे तुम्ही गावा साईडला राहत असतील, चूल पेटवत असतील, तर ही जी पोटली आहे ती आपल्याला चुलीमध्ये जाळून टाकायची. आता तुम्ही गावा साईडला राहत नाही, तुमच्याकडे चूल पण नाही, मग काय करायचं, एकदा मुख्य प्रवेशद्वारावरनं ही पोटली उतरवली की आपल्याला घरामध्ये घेऊन येता येणार नाही. तर आपल्याला काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 5 ते 7 भीमसेनी कापूरच्या वड्या टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये ही पोटली टाकून आपल्याला जाळून टाकायची आहे. एकदा ही कापूर शांत झाला, पोटली जळून गेली की त्यामध्ये काही वस्तू असतील, जळाल्या असतील, काही नाही जळाले असतील, तर ते आपल्या घरापासून लांब नेऊन आपल्याला टाकून द्यायचे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा. अत्यंत प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, एडापिडा, नजर दोष आहे ते तर नष्ट होतेच होते, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो, हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.